विधानसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी विकास आराखड्यातील रस्त्यांचे प्रश्न जलद गतीने मार्गी लावावेत असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत। तसेच रस्त्याच्या विकासासाठी राज्य सरकारकडून निधी आणू अशी ग्वाहीही पाटील यांनी दिली आहे। चंद्रकांत पाटील यांनी आज कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मिसिंग लिंकचा आढावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून घेऊन रस्ते विकासासाठी येणाऱ्या अडचणींची सविस्तर माहिती घेतली। यावेळी आमदार योगेश टिळेकर, महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज BP, पथविभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, वाहतूक पोलीस निरीक्षक जावेद पठाण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम, मालमत्ता महेश पाटील, दिलीप काळे, गिरीश दाबकेकर, विजय नायकर, अविनाश समकाळ, राऊत, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष संदीप बुटाला, उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, दिलीप वेडे पाटील, शिवरामपंत मेंगडे, लहू बालवडकर, राहुल कोकाटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि महापालिकेचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते। बैठकीच्या सुरुवातीला मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी कोथरूडमधील रस्त्याच्या कामाचे सादरीकरण केले। यामध्ये पुणे शहरातील 33 पैकी 15 प्रमुख रस्त्यांचे काम हाती घेतले असून याला मिशन 15 असे नाव दिले असल्याचे त्यांनी सांगितले। यामध्ये रस्त्यांचे खड्डे बुजवणे, चेंबर समपातळी करणे, रस्ते सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना करणे, रोड लेन, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक नियमन फलक लावणे, पथ दुरुस्त करणे, अतिक्रमण हटवणे, चौक सुशोभीकरण व स्वच्छता आदी बाबींवर काम सुरू असल्याची माहिती दिली। पावसकर यांनी मिसिंग लिंकचे काम पूर्ण करण्यात जमीन अधिग्रहणामध्ये अडथळे येत असल्याचे सांगितले। त्यावर चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांशी समन्वय आणि संवाद साधून सदर विषय जलद गतीने मार्गी लावण्याच्या सूचना केल्या। तसेच शहरातील रस्ते विकासासाठी अतिजटिल समस्यांचा अहवाल तयार करावा, त्या समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बैठक घेऊन मार्ग काढू असे आश्वस्त केले। शहरामध्ये वाहतूक कोंडी जी होते आहे त्याचं एक कारण जरी वाहनं वाढत चालली हे असलं, 53 लाख वाहनं झाली आणि एका दिवाळी पाडव्याला 21,000 वाहनं नव्याने वाढली गेली। प्रत्येक सणाला ती वाढत आहे, पण एका बाजूने वाहनांची संख्या वाढत चालली, पब्लिक ट्रान्सपोर्टेशनकडे सार्वजनिक वाहतुकीकडे माणसं शिफ्ट होत नाहीत। सार्वजनिक वाहतुकीकडे शिफ्ट होताना मेट्रोचे सगळे रूट्स तयार व्हायचे आहेत आणि मेट्रो स्टेशन ते घर अशी जी एक फ्री किंवा कमी किमतीतली सर्व्हिस सुरू व्हायला पाहिजे ती होत नाही। या कारणाच्या बरोबरीने म्हणजे पहिलं कारण काय तर वाहनाची संख्या वाढते, दुसरं कारण काय की लोक पब्लिक ट्रान्सपोर्टेशन शिफ्ट होत नाही आहेत। जे मुंबईत शिफ्ट झाले, मुंबईचा मेजर म्हणजे बहुतांश माणूस हा फर्स्ट क्लासमधून प्रवास करेल, AC मधून प्रवास करेल, पण लोकलमधून करेल, बसमधून करेल, मेट्रोमधून करेल, तसं होत नाही। हे जसं आहे तसं अनेक ठिकाणचे रस्ते हे वेगवेगळ्या ठिकाणच्या जागा मालकांनी जागा न दिल्यामुळे होत नाहीत। त्याला आपण असं म्हणतो मिसिंग लिंक, की ही जर लिंक तयार झाली तर एकदम 30,000 संख्येने वाहनं दुसरीकडे शिफ्ट होतील। मी महानगरपालिकेला गेले काही दिवस हा आग्रह धरतो आहे की हे पूर्ण शहराच्या अशा मिसिंग लिंक तुम्ही कागदावर आणा। त्याच्या जमीन अधिग्रहणातले प्रश्न मी तुमच्या खांद्याला खांदा मिळून सोडवतो। काय काय त्यात प्रश्न आहेत तर त्याला TDR जो देतात तो अनेकांना मान्य नाही, त्यांना कॅश कॉम्पन्सेशन पाहिजे। काही ठिकाणी त्याचा जो टॅक्स डिडक्ट होतो TDS, त्या डिडक्शनवर लोकांचं ऑब्जेक्शन, हे सगळे विषय मी सोडवतो। पण तुम्ही लवकरात लवकर हे ॲक्विजिशनचे म्हणजे भूमी अधिग्रहणाचे प्रश्न सोडवून त्याच्यावर आवश्यक असणारी बजेट प्रोव्हिजन करून हे रोड्स पर्यायी करत गेलात। मला महानगरपालिकेचे कमिशनर आणि महानगरपालिकेच्या रस्ते विभागाचे प्रमुख पावसकर यांचं अभिनंदन करावं असं वाटेल की त्यांनी एकूण 33 असे प्रॉब्लेम, 33 असे रोड, 33 असे मिसिंग लिंक शोधल्या की ज्या करू शकलो आपण तर आपल्याला वाहतूक कोंडी खूप फोडता येईल। आज प्रामुख्याने कोथरूडचा आमदार म्हणून, ठीक आहे राज्याचा मंत्री आहे, पुण्याचंही सगळं एका अर्थाने आमची जी टीम आहे त्या टीममधला एक सदस्य असून मला कोथरूडचा आमदार आहे। आज मी प्रायोरिटीने कोथरूडमधले ह्यातले किती तर त्यातले 15 निघाले, तर त्यातल्या एकेका रोडवर आम्ही चर्चा केली आणि त्याचे 2 भाग केले, ॲक्विजिशनला किती, डेव्हलपमेंटला किती। तिसरा भाग जो होता तो माझ्या बैठक लावण्याच्या आधीच जोरात सुरू झाला, तो म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त पैसे टाकायचे आणि काम करायचं। ते त्यांनी इतक्या वेगाने सुरू केलं की अजून 2 दिवसांनी बैठक झाली असती तर सगळं संपलं असतं।
पण 2 विषय मात्र मेहनतीने करण्याचे आहेत, ॲक्विजिशन आणि ॲक्विजिशननंतर डेव्हलपमेंट फंड्स. कोथरूड विधानसभेतल्या ह्या 15 जागांसाठी साधारणतः 300 ऑड काहीतरी अमाऊंट काढले, 373 368 कोटी ॲक्विजिशनला लागणार आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे ही मागणी उद्या करणार आहे की यातले निम्मे पैसे तुम्ही मला द्या, तर निम्मे महानगरपालिका द्यायला तयार आहे. तर एकदा रांगेने प्रामुख्याने नव्याने डेव्हलप झालेल्या बाणेर, बालेवाडी, सुसपाषण, सोमेश्वरी भागामध्ये हा विषय जास्त आहे. मूळ जे कोथरूड आहे, कोथरूड गावठाण त्या विषयामध्ये आहे, पण त्यात कमी आहे. हे समजा 370 कोटी लागणार असतील तर 300 कोटी तिकडे लागणार, 70 कोटी इकडे लागणार. तर महानगरपालिकेने येत्या बजेटमध्ये पूर्ण शहरासाठीच ॲक्विजिशनसाठी मोठी अमाऊंट घ्यायची ठरवली आहे, जी आजपर्यंत त्यांनी घेतली नव्हती. ते दरवेळेला TDR घ्या म्हणत राहिले. आता मात्र येणाऱ्या बजेटमध्ये ते 500 कोटीची प्रोव्हिजन करतायत. आणि मग जसं याच्या आधीसुद्धा 200 कोटी रुपये नगरविकास खात्याने राज्य शासनाने ॲक्विजिशनला दिले, त्यातले 140 कोटी व्यवहारात अकाउंटला पण आले. तसे टोटल शहराला आहे ना 800 समथिंग कोटी, चला काहीतरी 850 कोटी लागणार, ज्यातले 425 कोटी रुपये जर राज्य सरकारने दिले तर 425 कोटी महानगरपालिका द्यायला तयार आहेत. ते येत्या बजेटमध्ये त्याची प्रोव्हिजन पण घ्यायला तयार आहेत. मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांनी ताकद लावून जर राज्याचा वाटा आणला, महानगरपालिकेचा वाटा त्यांनी बजेट लिहायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये टाकलं पण, तर वर्षभरामध्ये आयदर TDR किंवा आयदर कॅश कॉम्पेन्सेशनने जमीन अधिग्रहणाचे प्रश्न संपतील. छोटासा कोणते एक टपरीवाला अडकून पडलेला असतो, तर अख्खा रोड अडकलेला असतो, आणि ते झालं तर विकासाला पैसे फक्त 62 कोटीत लागणार आहेत. ते तर त्यांच्या दृष्टीने चणेफुटाने आहेत. पण जागाच ताब्यात मिळते ते करणार काय. आज एक खूप सकारात्मक बैठक झाली, ती कोथरूड बेस झाली, म्हणजे कोथरूडला समोर ठेवून झाली, पण यानिमित्ताने त्यांनी पूर्ण शहराचंही तयार केलेलं आहे.